अप्रतिम अप्रतिम, मला आता हे शिकायचंय. आत्ता? हो माझे आत्ता कसं शिकवणार हो? काय हरकत आहे. म्हणजे ह्याला जे काय साहित्य लागतं, भोपळा, साखर, तूप, काय पीठ वगैरे, ते सगळं आहे आमच्याकडे. हो पण अहो घारगे काय साधे सोपे आहेत ना. मग तर बरंच झालं. सोप्या रेसिपीज मला लवकर येतात. आणि तुम्ही जर आता शिकवलं ना, मला स्टाफ पण शिकू शकेल. प्लीज 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 मॅडम. आई एवढा मोठा शेफ तुमच्याकडनं शिकायचं म्हणतोय. असं करू शकेल असं? या प्लीज प्लीज. बाबा ह्यांच्या लोकांना जरा मी हे घारगे कसे करायचे दाखवून येऊ का पटकन? चालेल? बरं लगेच आले समी. थँक्यू. या या पदार्थाला काय म्हणतात? क्रीम ब्रुले. सो आज आसावरी मॅम आपल्याला घारगे शिकवणार. नेटवर रेसिपी आहेच, पण मॅमच्या हातच्या घारग्यांची चव म्हणजे हे वेगळी जादू आहे. नीट नोट्स काढा, पण त्यापेक्षा लक्ष देऊन पाहिलं आणि डोक्यात रेकॉर्ड केलं तर मला जास्त आवडेल. मॅम आपण सुरू करूया. हो मी तुम्ही जरा थोडे बाजूला राहाल का? ओ शुअर शुअर. हे मला मला शिजवायचं आहे. हो हो या शुअर. इकडे प्लीज. हो सावकाश, घाबरू नका. अहो हा बारीक होतो का? हो हो होईल होईल. जरा मोठं आहे हो हे. नाही हरकत नाही, पण हो करा ना, प्रयत्न करून बघा. जरा ह्याच्यात ना मला तुम्ही जरा हो हो हे घालायचं ह्याच्यामध्ये. द्या ना यांच्याकडे द्या. ठीक. हे थोडस मला काय काय हवं आता? ते मला थोडं गूळ. हरकत नाही हरकत नाही हरकत नाही, घाबरू नका. तर दुसरं देईल तुम्हाला, दुसरं द्या. हा हे ते करप नाही नाही हरकत नाही. बापरे हे बंदच करा तुम्ही. ते बंद करता का? हा बंद. सावकाश सावकाश सावकाश. हे उचला. हे उचलायचं आहे? हो ना हो ना. सावकाश. तुम्ही लांब उभे राहता जरा. हो हो मी लांबच आहे. असं घट्ट मळून घ्यायचं. हे जरा थोडं खरपलंय. ह्याच्यामध्ये मग अशी
वेलची टाकायची. हे हे लाटावं लागेल. मी लाटू का? नाही, मी करते. हो बी, हे ना खूप पातळ झालं. नाही जमत हो मला. ते पीठ जरा चिकट झालंय. होत नाही होत बरोबर. अरे तू जरा पेस्ट्रीजचं बघ काय झालं. तू परचेसचं बघ. चल ये सर. कोणाचं पण खाऊन झालं. ही घारगे दाखवायला गेले का शिकवायला? इतका वेळ लागतो? आजोबा दाखवायला म्हणजेच शिकवायला ना. काय शिकवायला गेले आता? काय अक्कल आहे का नाही तिला? जाईल तिथे स्वयंपाकघरात शिरते आणि मदतीला लागते. डोकं फिरलंय तिचं. जा बोलवून आण तिला. हो आजोबा, तुम्ही थांबा, मी लगेच बोलावून आणते. जा. मॅम तुम्ही काळजी करू नका. हरकत नाही. आपण ते बघा. ते काय झालं? हे ना माझ्या हातून भोपळा जळला. त्याच्यात तो गोड सुद्धा जळला. सगळं वाया गेलं. शांत व्हा मॅडम. तुमच्या या अशा वागण्याने मी फसेन असं तुम्हाला वाटलं असेल, पण मी फसणार नाहीये. आय नो तुमची ही रेसिपी खूप सिक्रेट आहे. तुम्हाला ती सगळ्यांसमोर शेअर करायची नाहीये, म्हणून तुम्ही मुद्दाम बिघडवलीत ना. नाही, खरंच आहे. बघा ना हे. पण मॅडम तुमच्या हातचे हे घारगे जो कोणी खाईल ना, तो ते शिकण्यासाठी काहीही करेल. आणि मी तेच करणार आहे. तुम्हालाही आता इथे सगळ्यांसमोर शेअर करायची नसेल, पण तुम्ही मला एकट्याच शिकवा. मी येतो तुमच्या घरी गार्गे शिकायला. चालेल ना. यू आर ऑलवेज वेलकम सर. अरे मग सोडतो की काय मस्त रेसिपी. उद्याच येतो शिकायला. आमच्या घरी? आता पुढची भेट आमच्याच घरी. ला 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 ला. शुभ्रा, किती छान आहे ग आवाज तुझा. हो, थँक्यू. आई, आज ते अभिजित राजे येणार आहेत ना तुमच्याकडून घारगे शिकायला? बाई गो, काल माझ्या हातून इतक्या चुका झाल्यावरती ते काय येत आहेत माझ्याकडे घारगे शिकायला. पण ते म्हणाले होते येणार आहेत, आणि मला नाही वाटत ते त्याचा शब्द मोडतील. ते एवढे मोठे शेफ आहेत, मी काय त्यांना शिकवणार. माझा तर माझ्या घरातही गोंधळ उडेल. आसावरी, अगं तू इथेच आहेस नाही? अगं आसावरी, काल ना दुधीची भाजी केली होती, घेऊन आले आता तुझ्यासाठी. काल संध्याकाळी तुम्ही कुणीच नव्हतात ना? हो, ते अभिजित राजे आहेत ना, त्यांच्या हॉटेलवर गेलो होतो काल आम्ही. आईनं खास आमंत्रण होतं. आणि तुम्हाला माहितीये ते आज इथे येणार आहेत. काय? अभिजित राजे स्वाद वाले? हो, आईंकडून घारगे शिकायला. अगो बाई, हो का ग आसावरी? शुभ्रा, शुभ्रा खरंच का ग? हो, तुम्हाला माहितीये त्यांच्या हॉटेलमध्ये काल इतके मस्त पदार्थ होते. आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे सिझलिंग ब्राउनी. अशी ब्राउनी होती, त्यावर व्हॅनिला आईस्क्रीम आणि चॉकलेट सॉस. वाव. For you. हे माझ्यासाठी?
कस्टमर? त्याच्याच पोटात दुखू नये म्हणून आधी तुला. महेश, आत्ता जे मी केलं ना ते कस्टमर समोर करायचे. ओके सर. आणि त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघायचे. बरं वाटतं. येस सर. सर एक विचारू का? नको. सर तुम्हाला घागरे शिकून घ्यायचे होते ना कुणाकडून तरी? मी सर्च करू का कोणीतरी? घागरे शिकून मी काय करू मॅडी? सर असं काय होत आहे? तुम्हीच कस्टमरला म्हणालात ना की मला भोपळ्याचे घागरे शिकायचे, घागरे शिकायचे. मॅडी, घागरे घालायचे असतात आणि गारगे खायचे असतात. मला भोपळ्याचे खायचे घारगे शिकायचे. पण यू डोंट वरी, मला शिकवणारा मिळालं. तू असावरी मॅनना कळव, मी त्यांच्याकडे शिकायला येतोय. असावरी, काल रेस्टॉरंट मध्ये गेली होतीस ना, काय झालं सांग ना. काही नाही झालं काकू. अगं असं काय करतेस? काहीतरी झालं, नक्की सांग ना, काय झालं? अहो काही झालं नाही, सांगते ना. काही नाही कसं? अहो एवढे मोठे शेफ अभिजित राजे, त्यांना आईंच्या हातचे घारगे खूप आवडले. काय सांगतेस काय? हो. हॅलो. हॅलो सर, मी मॅडी बोलतेय. मॅडी? कोण मॅडी? पूर्ण नाव नाही का तुम्हाला? हा आसावरी कुलकर्णींचा नंबर आहे ना? मला जरा त्यांच्याशी बोलायचं होतं. काय बोलायचं होतं? तुम्ही काल आला होतात ना अभिजित राज यांच्या हॉटेलमध्ये? मी होते ना तिथे, आपण भेटलो काल. मॅडी मॅडी. हा, त्या गंजलेल्या केसांची मॅडी बाई का? ही बाई नका म्हणू. मला ना आसावरी मॅडमला निरोप द्यायचा होता की आमचे अभिजित राज आहेत ना, त्यांच्याकडे घागऱ्यांसाठी येणार आहेत. आम्ही कोणीही घागरे घालत नाही आणि दांडी आई खेळत नाही. नाही नाही, घागरे नाही हो, ते भोपळ्यांचे घारगे ते शिकण्यासाठी येणार आहेत. आता तू चप्पल चोर इथे येणार? हा? त्याला म्हणाव काही गरज नाही इथे यायची, आम्हाला त्याला काही शिकवायचं नाही. का? काय झालं? तुम्ही काल आला होतात ना इथे, तुम्हाला जेवण पण आवडलं होतं ना? अरे भिक्कार जेवण होतं तुमचं, नाचव नाटव. उलट ते खाऊन माझ्या पोटात दुखायला लागलंय. मला त्रास होतोय कालपासून. अहो सर, काय सांगता काय तुम्ही? पण इथून जाताना तर चांगले होता की तुम्ही. घरी येऊन आजारी पडलो ना. तुमच्या जेवणामुळे माझी इतकी वाईट अवस्था झाली की माझं पोट दुखतंय, परसाकडे होते. मला हॉस्पिटलमध्ये द्यावं लागणार आहे. आता मी केस करणार आहे तुमच्यावर. तुला आणि तुझ्या मालकाला बेड्या ठोकून पोलिसांच्या ताब्यात नाही दिलं तर दत्तात्रय बंडोपंत कुलकर्णी नाव सांगणार नाही मी. सर सर प्लीज असं करू नका सर. सर सर मी सांगते सरांना. सर सांगते काय सांगते? जर तो इथे आला तर मी त्याला फासावर द्यायला लावीन, हॉटेल बंद करायला लावीन. तुमच्या खाण्यामुळे माझ्या पोटाची वाट लागली. मी नाही सोडणार. सील ठोकीन तुमच्या हॉटेलला. परत हॉटेल काय टपरी सुद्धा उघडू देणार नाही. काय झालं बाबा? कसला त्रास होतोय तुम्हाला? त्या हॉटेलचं खाणं खाऊन माझी तब्येत बिघडली. मला काही झालं ना तर त्याला सोडणार नाही मी. काय झालं? आपल्याला पोलीस पकडणार सर. तर कसं होणार सर आपलं? तर मला जेलमध्ये नाही जायचं सर. तिकडे उपाशी ठेवतात सर. मॅडी, तसं काही होणार नाहीये. सर, अहो, सर तुम्ही तिकडे गेलात ना तर ते तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देतील सर. आता त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलंय. अजून कोणाची कंप्लेंट आली? अजून नाही. मला सांग काय म्हणाले ते? ते स्वतः बोलत होते? हो सर. सर ते खूप चिडले होते, कळवळत होते सर ते. आपल्याकडे खाऊन कोणाला काय असं होणं शक्यच नाही. पण मॅडी, जा आत जाऊन तोंड ठेव जा. चल. आई आई आजोबांना कोथिंबीर नाही झालं. अगो बाई, खरंच की. बरं झालं तू सांगितलंस. सकाळपासून काय झालंय काही कळतच नाहीये मला. माझं डोकंच काम करत नाहीये.
मला माहितीये काय झालंय. तुम्ही फक्त तुमचा विश्वास गमावलाय आणि तो परत मिळवण्याची गरज आहे. बाकी तुम्हाला सगळं छान करता येतं, अगदी घारगे सुद्धा. अहो खरंच. अहो काल तुम्ही त्या वेगळ्या किचन मध्ये होतात, त्या ते हॉटेलचं इतकं मोठं किचन, आपल्या घराच्या किचनपेक्षा तर खूपच वेगळं. त्या किचन मधली भांडी वेगळी, त्या भांड्यांचा तुम्हाला अंदाज नव्हता, तिथला तो गॅस केवढा मोठा होता, त्याच्यामुळे हे सगळं झालं ना. मला काय वाटतं माहितीये, तुम्ही एकदा पुन्हा आता आपल्या किचन मध्ये घारगे बनवा. खरंच अभिजित राजे येत आहेत ना, त्यांना छान घारगे बनवायला शिकवा आणि बघा सगळं नीट होईल. आई जमेल ना? नाही गो बाई, नाही मला नाही जमणार. त्यांच्यासमोर घारगे करायचे त्या कल्पनेनेच माझा इतका गोंधळ उडालाय. किती चुका केल्या होत्या मी काल, माझे हात सुद्धा थरथरतात. अरे आज नाश्ता मिळणार आहे का? आले आले. आज सगळ्याच गोष्टीला उशीर का होतोय असा बरी? आले आले बाबा, हे घ्या पोहे. घे रे बबड्या. निदान पोहे तरी आले. पोहे असे का दिसतायत? त्यात सगळं घातलंय ना नीट? हो बाबा. पाणी कुठे? पाणी आणते बाबा, आणते. सोहम हे घे. हॅलो. हॅलो, मी अभिजित राजे बोलतो. हा, मी शुभ्रा बोलतेय. हो हाय शुभ्रा. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. काल ते इथल्या जेवणामुळे जे काय झालं त्यासाठी. काल काय घडलं? हा, आई बरे आहेत. नाही ते आजोबांना काहीतरी इथल्या जेवणामुळे त्रास झाला असं ऐकलं मी. कसे आहेत ते आता? आजोबांना? त्यांना काय झालंय? ते तर एकदम टकाटक आहेत. उलट सकाळी उठल्यावर सगळ्या पदार्थांचं कौतुक करत होते, चमचमीत होते. म्हणाले परत आपण मागवूया तिथून. म्हणजे त्यांना काही झालेलं नाहीये? नाही, आताही पोहे खात बसले तिथे. कोणाशी बोलते? अहो ते अभिजित राजे आहेत ना. अहो त्यांना कोणीतरी सांगितलं तुम्हाला बरं नाहीये. हो बघ. हा बोला. नाही, मी तुमच्याकडे आज ते घारगे शिकायला येणार होतो. येऊ ना? हो या की, इथे सगळंच व्यवस्थित आहे. या या घारगे शिकायला या. शुभ्रा नको, त्यांना नको बोलवूस. आई घरीच आहेत, तुम्ही या, आम्ही वाट बघतो. थँक्यू शुभ्रा, येतो मी. काय झालं सर? आले, पोलीस येत आहेत. मला खूप भीती वाटते सर, टेन्शन आहे. सर मला जेलमध्ये नाही जायचं सर. तिथे फक्त एकच वेळा जेवायला देतात आणि सुद्धा अशी पातळ डाळ असते सर. काय सांगतेस? आणि माझं अजून लग्न सुद्धा झालं नाहीये सर. माझे नाही झाले. आणि मला खूप टेन्शन आहे सर, भीती वाटते. टेन्शन घेऊ नकोस, तुला कोणी जेलमध्ये टाकणार नाहीये, कारण दत्ता टकाटक आहे. काय कटाकट नाही का बाई, दत्ता टकाटक आहे. म्हणजे तो ठणठणीत आहे. रिअली सर? काय हो सर तुम्ही? मी तिकडे आता घारगे शिकायला चाललोय. रेस्टॉरंट कडे नीट लक्ष दे. येस सर, डोंट वरी, मी आहे. बाय. बाय सर. हे घ्या, हे हिंगाचं पाणी आहे. हे घेतलं तर बरं वाटेल जरा तुम्हाला. नाही बरं वाटणार, नाही बरं वाटणार. अरे सोडा घालून घालून पदार्थ बनवतात ते, आणि मला त्रास जास्त व्हावा म्हणून त्यांनी आज काय तरी गडबड केलेली असणार. तुला त्यांनी स्वयंपाकाला बोलवलं, घारगे शिकव म्हणून सांगितलं, आणि ही तुझी सून सांगते मला काही नाही झालं, मी बरं आहे म्हणून. अच्छा, म्हणून चिडचिड होते यांची सकाळपासून. इथे पोटात कळा येत आहेत आणि तुम्हाला सगळे नाटकं वाटतायत. ऐक हो आजोबा, त्यांच्या इथे खाऊन त्रास झाला असता तर तो काल झाला असता ना. पण काल तर तुम्हाला काहीच होत नव्हतं. होत होतं, काल पण त्रास होत होता, पण तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी काही दाखवलं नाही. पण आम्हाला तर तिथलं खाऊन काहीच त्रास झाला नाही. मग तुम्हाला त्रास कसा झाला? माझी उलट तपासणी काय घेते? शुभ्रा, त्यांना फोन करून सांग ना, तुम्ही येऊ नका इकडे. बाबा खूप चिडलेत ग. कर ना फोन त्यांना. येऊ दे त्या माणसाला घरात, दाखवतो त्याला माझं 14वं रत्न.
एक तर माझी तब्येत त्याच्यामुळे खराब झाली. आई चप्पल चोर त्याला मी सोडणार नाही. बाबा शांत व्हा तुम्ही. ए बबड्या चल ना, आपण आजोबांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया. उठ. सांगितलं ना मी कुठेही डॉक्टर बिक्टरकडे जाणार नाही. येऊ दे त्या चप्पल चोराला घरी. नाही त्याला उलटा टाकून फटके दिले तर तोपर्यंत मला शांती मिळणार नाही.